नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जेई मेन्सचे पी वाय क्यूज बघणार आहे. ओके, वन डायमेन्शनल मोशनचे जेई मेन्सचे पी वाय क्यूज जे की 2026मध्ये आले आहेत. ओके, याचे सर्व पी वाय क्यूज आपण बघणार आहे 2026चे. ओके, तर चला गाईज स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन, two masses of 3.4 kg and 2.5 kg are accelerated from an initial speed 5 meter per second and 12 meter per second respectively. The distance traveled by the masses in fifth second are 104 meter and 129 meter respectively. The ratio of their momentum after 10 seconds is x by 8. The value of x is. ओके, तर मोमेंटमचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वात आधी मोमेंटम जे आहे, मोमेंटम असते आपलं मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, सो मासेस आपल्याला गिवन आहे, सो वी हॅव टू फाइंड आउट दी वेलॉसिटी. ओके, तर इथे बघा डिस्टन्स ट्रॅव्हल आपल्याला दिलं आहे फिफ्थ सेकंडमध्ये. डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे? 104. ओके, सो इथे जर मी हा एक मास कन्सिडर केला, लेट से दिस इज मास 3.4 kg विच इज मूविंग विथ सम वेलॉसिटी. हा एक दूसरा मास, ओके, विच इज मूविंग विथ वेलॉसिटी गिवन आहे. ओके, आपल्याला किती आहे? 5 मीटर पर सेकंड. आणि हा दुसरा मास विच इज 2.5 kg विच इज मूविंग विथ 12 मीटर पर सेकंड. ओके, इनिशियल वेलॉसिटी गिवन आहे. सो द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मासेस इन फिफ्थ सेकंड. ओके, म्हणजे फिफ्थ सेकंडमध्ये 3.5 kg वाल्या मासने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे? 104. तर इथे आपण एस एनचा जर फॉर्म्युला यूज केला, दॅट इज डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड. ओके, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन n सेकंड. सो एस एन इज इक्वल्स टू दॅट इज यू प्लस ए बाय 2. इट इज 2n-1. हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड म्हणजे फिफ्थ सेकंडमध्ये किती डिस्टन्स आहे? इट इज 104. इनिशियल वेलॉसिटी आहे 5 आणि याला ॲक्सेलरेशन A1 म्हणतो, कारण आपण हे 3.4 kg वाल्या माससाठी बघताय. ओके, सो लेट से दिस इज ॲक्सेलरेशन A1 डिवाइड बाय 2. दिस इज 2 इंटू एनची व्हॅल्यू 5, राईट? सो 2 इंटू 5 दॅट इज 10-1, 9. ओके, सो दिस विल बिकम 99. 5 जर इकडे आले विच इज इक्वल्स टू A1 डिवायडेड बाय 2 इंटू 9. So this is 11. Therefore, the value of A1 is what? Right? It is 22. So this is the acceleration. Okay, this is the acceleration of mass 3.4. Now we will find out the acceleration of mass 2.5. ठीक आहे, 2.5 वाला मासचा पण acceleration काढू. सेम फॉर्म्युला, Sn is equals to u plus A2 by 2. It is 2n-1. ओके, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स इन फिफ्थ सेकंड किती आहे इथे? 129 आहे. सो 129 विच इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी इट इज 12 प्लस A2 बाय 2. इट इज 9, राईट? सो दिस विल बिकम 129. 129 minus 12 is 117 which is equals to A2 by 2 into 9. So therefore A2 will be equals to this 117 into 2 will be 234 and divided by 9. So A2 will be, this is 2's, okay, this is, okay, 6, okay, 26. So acceleration A2 will be 26. ठीक आहे, तर हे जे A2 ॲक्सेलरेशन आहे हे कशाचं आहे रे? 2.5 kg मासचं आहे. ठीक आहे, आपल्याला विचारलं आहे द रेशो ऑफ मोमेंटम आफ्टर 10 सेकंड्स. ओके, तर पहिले 10 सेकंड्स नंतर आपण स्पीड फाइंड आउट करून घेऊ. सो फायनल वेलॉसिटी V इक्वल्स टू यू प्लस AT. हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ठीक आहे, सो फायनल वेलॉसिटी ऑफ मास 3.4. सो इनिशियल वेलॉसिटी किती होती त्याची? 5. सो इट इज 5. ॲक्सेलरेशन किती होतं रे? 22. आणि टाईम किती म्हटलं आहे? 10. सो इट इज 5 प्लस 2 to 0, that is 225 मीटर पर सेकंड. दिस इज द वेलॉसिटी ऑफ मास 3.4. त्याच्यानंतर वेलॉसिटी ऑफ मास 2, दॅट इज इनिशियल वेलॉसिटी याची 12 आणि याचा ॲक्सेलरेशन 26 इंटू 10. सो दिस विल बी, इट इज 12 प्लस 260. ओके, सो विच इज 272, राईट? 272 मीटर पर सेकंड. आता आपल्याला रेशो विचारला आहे मोमेंटमचा. सो P1 डिवायडेड बाय P2 विच इज इक्वल्स टू मास M1 इंटू V1, राईट? M2 इंटू V2.
सो मास किती आहे 3.4, वेलॉसिटी किती 225 डिवायडेड बाय याचं मास किती आहे रे 2.5, वेलॉसिटी किती आहे 272. ठीक आहे. आता याला जर तुम्ही सॉल्व कराल सो यू विल गेट 9/8. सो हिअर our answer is 9 because it is given x by 8. So x is what, it is 9. Okay. Next question. A gas balloon is going up with a constant velocity of 10 meter per second. When this balloon reach a height of 75 meter, a stone is dropped from it and a balloon keep moving up with the same velocity. The height of the balloon when the stone hit the ground is okay. So हा जर इथे आपण एक बलून कन्सिडर केला, राईट, जेव्हा हा 75 मीटर वरती होता रे फ्रॉम द ग्राउंड, इथनं आपण एक स्टोनला ड्रॉप केला आणि हा बलून वरती चाललाय विथ 10 मीटर पर सेकंड. आता हा जो स्टोन आहे याला आपण बलूनमधनं ड्रॉप केलं म्हणजे स्टोनची जी वेलॉसिटी आहे ते तेच असणार जी बलूनची आहे. तर बलूनची वेलॉसिटी किती 10 मीटर पर सेकंड, तर स्टोनची पण इनिशियल वेलॉसिटी असणार 10 मीटर पर सेकंड इन अपवर्ड डायरेक्शन. का बरं अपवर्ड डायरेक्शन, कारण बलून आपला वरती चाललाय. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला विचारलं आहे हाईट ऑफ बलून वेन द स्टोन हिट्स दी ग्राउंड. आता स्टोन, हा जो स्टोन आहे हा ग्राउंडला कधी हिट करेल, ओके, किती टाईममध्ये हा हिट करेल हे आपण फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, हे इक्वेशन यूज करू शकतो आपण. आता डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे किती, इट इज -75. का बरं -75 रे, बिकॉज इट इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, विच इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी 10. ओके, टाईम तर आपल्याला काढायचं आहे. अँड दिस इज -1/2. ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू -g येणार. ओके, इंटू 10, जीची व्हॅल्यू 10 घेऊ आपण बिकॉज इट इज गिवन, राईट, आणि इंटू टी स्क्वेअर. सो दिस विल बिकम -75 इज इक्वल्स टू 10t and this is -5t square. Therefore, this is 5t square minus 10t minus 75 is equals to 0. तर इथे क्वाड्रेटिक इक्वेशन बनेल t square minus 2t minus 15 is equals to 0. ठीक आहे. सो दिस -15 याला आपण लिहू शकतो रे, इट इज 3 into -5, राईट. सो इट विल बिकम -15 म्हणजे इथे टी स्क्वेअर प्लस 3t मायनस 5t मायनस 15 इज इक्वल्स टू 0. इथनं जर टी कॉमन काढला सो इट इज टी प्लस 3. इथनं जर -5 कॉमन काढला सो इट इज टी प्लस 3 विच इज इक्वल्स टू 0. देअरफॉर इट इज टी इक्वल्स टू 5 और टी इक्वल्स टू -3. ठीक आहे, तर ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला टाईमच्या मिळत आहे. इथे बघा टाईम इक्वल्स टू काय -3, राईट. सो टाईम तर निगेटिव्हमध्ये नाही राहू शकत. सो टी इक्वल्स टू 5. ओके, हे व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार. म्हणजे हा जो स्टोन आहे याला खाली यायला किती वेळ लागेल, टी इक्वल्स टू 5 सेकंड्स. आता हा स्टोन जेव्हा खाली येणार तर हा बलून तर वरतीच जाणार बिकॉज इट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. ओके, 10 मीटर पर सेकंडनी हा बलून वरती चालला आहे. तर 5 सेकंडसाठी, पुढच्या 5 सेकंडसाठी हा किती डिस्टन्स कव्हर करेल. सो डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड किती 10, टाईम किती 5, म्हणजे 50 मीटर डिस्टन्स वरती जाणार. ऑलरेडी याची हाईट किती होती 75 फ्रॉम द ग्राउंड. त्याच्यानंतर जेव्हा स्टोनला ड्रॉप केला, ओके, त्याच्या 5 सेकंड नंतर हा बलून किती वरती गेला 50 मीटर. म्हणजे टोटल हाईट जर मला फाइंड आउट करायची आहे याची, टोटल हाईट जर काढायची आहे तर हे किती बनेल, इट इज 75 प्लस 50. ओके, सो दॅट इज 125. सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन, द वेलॉसिटी v versus time plot of a particle is shown in a figure for a time interval of 40 seconds. The total distance traveled by particle and the average velocity during this period are respectively. ठीक आहे, तर आपल्याला पहिले टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल फाइंड आउट करायचं आहे. बघा, वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आहे. वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ जर असेल तर एरिया अंडर द कर्व इज नथिंग बट वॉट, डिस्टन्स. ओके, सो टोटल डिस्टन्स म्हणजे इथे मला हा एरिया फाइंड आउट करायचा आहे. हा एरिया किती बनेल A1 हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ बेस किती आहे रे, इट इज 20, हाईट किती आहे 5. सो दिस इज 10, इट इज 50. ठीक आहे, हा एरिया किती बनेल A2 लेट्स से, इट इज बेस किती आहे 20, दॅट इज हाफ इंटू 20, आणि हाईट किती आहे इट इज 5. इथे 5 घ्यावं लागेल, -5 नाही कारण डिस्टन्स आपण फाइंड आउट करतो इनिशियली. ओके, सो दिस विल बिकम
10 दॅट इज 50. ओके, तर डिस्टन्स ट्रॅव्हल किती असणार? डिस्टन्स ट्रॅव्हल असणार आपला 50 + 50 दॅट इज 100. ठीक आहे, तर कुठल्या ऑप्शनमध्ये दिसत आहे? दिस, नॉट करेक्ट, नॉट करेक्ट, धिस किंवा धिस. ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी राहू शकते, कारण दोन्ही ऑप्शनमध्ये बघा डिस्टन्स किती दिलं आहे? 100 मीटर. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असते रे? ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असते? इट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता डिस्प्लेसमेंट बघा इथे काय बनेल? हा एरिया पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि डिस्प्लेसमेंटच्या केसमध्ये बघा हा जो एरिया आहे हा निगेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे, सो टोटल डिस्प्लेसमेंट काय झालं रे इथे? 0. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय बनेल सांगा? 0. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम 18 मीटर हाईट अबोव द ग्राउंड अ बॉल इज ड्रॉप फ्रॉम रेस्ट. The height above the ground at which the magnitude of velocity equal to the magnitude of acceleration due to gravity. ठीक आहे, म्हणजे 18 मीटरवरून हे डिस्टन्स 18 मीटर आहे. इथनं आपण एक बॉल ड्रॉप केला आहे. ठीक आहे, तर याची वेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन वी नो इट इज 10, राईट? सो याची वेलॉसिटी पण किती रे? 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे, कारण कुठल्या तरी पॉईंटला जे वेलॉसिटी आहे ते 10 मीटर पर सेकंड बनायला पाहिजे, बिकॉज दॅट इज द व्हॅल्यू ऑफ जी. सो इनिशियल वेलॉसिटी काय? 0, राईट? तर इथे बघा आपण हे हाईट फाइंड आउट करू शकतो. वी कॅन फाइंड दिस हाईट. कसं काढणार? फायनल वेलॉसिटी माहिती आहे, इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे. ओके, सो इट इज v² इज इक्वल्स टू u² प्लस 2as. हा फॉर्म्युला यूज करू शकतो. फायनल वेलॉसिटी किती? 10. सो 10चा स्क्वेअर 100. इनिशियल वेलॉसिटी 0. ओके, आता बघा 2 इंटू ॲक्सिलरेशन इन वाय डायरेक्शन. ॲक्सिलरेशन बघा जीची डायरेक्शन डाऊनवर्ड असते, तर इथे काय येणार? -g म्हणजे -10. आणि डिस्प्लेसमेंट पण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे काय येणार इथे? -s. ओके, सो दिस मायनस मायनस विल बिकम प्लस. सो दिस 100 विच इज इक्वल्स टू 20s. सो देअरफॉर दिस s विल बी इक्वल्स टू 100 डिवाइड बाय 20 विच इज 5. ठीक आहे, म्हणजे किती डिस्टन्स इथे ट्रॅव्हल झाले? 5 मीटर इथे ट्रॅव्हल झाले. ठीक आहे, तर क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे द हाईट अबोव द ग्राउंड, म्हणजे इथून हे हाईट किती आहे? आता टोटल हाईट आपल्याला 18 दिली होती, हे वरची हाईट किती झाली? 5 मीटर. सो इट इज 18 मायनस 5 मीटर दॅट इज वॉट रे? 13 मीटर. ओके, सो आन्सर इज 13, राईट? नेक्स्ट क्वेश्चन. नाउ two cars A and B are moving in the same direction along a straight line with a speed 100 km/h and 80 km/h respectively. ओके, म्हणजे दोन कार आहे बघा, इथे दोन कार आहे. दिस इज मुव्हिंग विथ 100 km/h. ओके, आणि एक दुसरी कार आहे विच इज मुव्हिंग विथ 80 km/h. ओके, आणि इथे बघा आपल्याला म्हटलं आहे कार ए इज मुव्हिंग अहेड ऑफ कार बी. सो दिस इज कार ए, दिस इज कार बी. A person in a car B throw a stone with velocity with speed v. ओके, व्हीच्या स्पीडने आणि एक दगड फेकलाय. सो दॅट इट हिट दी कार ए विथ वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, विथ वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड. द व्हॅल्यू ऑफ व्ही इन km/h. km/h मध्ये आपल्याला व्हॅल्यू इथे विचारली आहे. ठीक आहे, आता सी इन दिस क्वेश्चन हा रिलेटिव्हनी आपण सॉल्व करू बघा. तर इथे जेव्हा हा स्टोन हा कार एला हिट करत आहे, ठीक आहे, सो दिस इज वेलॉसिटी ऑफ स्टोन विथ रिस्पेक्ट टू कार ए. किती आहे बघा? 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, मीटर पर सेकंडला km/h मध्ये कन्वर्ट करून टाकू. सो कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 18/5. ठीक आहे, 18/5. किलोमीटर पर सेकंडला मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर 5/18. अदरवाईज मीटर पर सेकंडला km/h मध्ये करायचं असेल तर 18/5. ओके, सो दिस विल गेट कॅन्सल. सो वेलॉसिटी ऑफ स्टोन किंवा स्पीड ऑफ स्टोन विथ रिस्पेक्ट टू कार ए इज वॉट रे? इट इज 18 km/h. ठीक आहे, ओके. नाव आता इथे बघा जो पर्सन कार बीमध्ये आहे त्यांनी हा जो दगड आहे व्हीच्या स्पीडने फेकला बाहेर. ठीक आहे, म्हणजे त्या दगडाची जी स्पीड आहे रे, ओके, स्पीड ऑफ दॅट स्टोन विल बी इक्वल्स टू वॉट? ज्या स्पीडने तो दगड बाहेर फेकला
आणि तो जो दगड बाहेर फेकलाय तो कुठून बाहेर फेकला, कार बी मधनं. म्हणजे तो पर्सन कार बी मध्ये होता आणि कार बीची वेलॉसिटी किती होती, 80 किलोमीटर पर आवर. म्हणजे वेलॉसिटी ऑफ स्टोन काय असणार रे, इट इज व्ही ज्या वेलॉसिटीने बाहेर फेकला प्लस 80. प्लस 80 का बरं केलं, कारण जिथनं आपण हा स्टोन बाहेर फेकलाय, ओके, त्याचं फ्रेम ऑफ रेफरन्स काय रे, कार. म्हणजे कारमधनं आपण हा दगड बाहेर फेकलाय, राईट. तर कारची वेलॉसिटी इथे ॲड करावं लागेल. सो दिस इज वॉट वेलॉसिटी ऑफ किंवा स्पीड ऑफ स्टोन. ओके, सो वी नो दॅट दिस इज वॉट speed of stone with respect to a, which is equals to what, 18. So we can write this speed of stone minus speed of a, which is equals to 18. Speed of stone is what, it is v plus 80 minus va is the speed of this car, that is 100, which is equals to 18. Therefore this v will be equals to 18 आणि हे प्लस 20 होणार इकडे. सो इट इज 38 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर कितीच्या स्पीडने त्यांनी दगड बाहेर फेकला असेल, इट इज 38 मीटर पर सेकंड. सो एक मिनिट हा, इट इज नॉट मीटर पर सेकंड, किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ऑलरेडी कन्वर्जन आपण केलं आहे. ओके, सो इट इज 38 किलोमीटर पर आवर. ऑप्शन सी इज करेक्ट हिअर गाईस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल इज गिवन ॲज, वेलॉसिटी आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, सो दिस वेलॉसिटी इज इक्वल्स टू वॉट रे, इट इज मायनस एक्स आय कॅप प्लस 2y जे कॅप मायनस झेड के कॅप मीटर पर सेकंड. ओके, मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या पर्टिक्युलर पॉईंटला. सो वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन इज वॉट, इट इज मायनस एक्स. तर आपण ॲक्सेलरेशन काढू शकतो. वी नो दी फॉर्म्युला, इट इज व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, आता वेलॉसिटी हे ॲक्सेलरेशन आपण एक्स डायरेक्शनमध्ये फाइंड आउट करत आहे. म्हणजे काय, ॲक्सेलरेशन वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन मायनस एक्स. ओके, सो डी बाय डी एक्स ऑफ मायनस एक्स इज वॉट रे, 1. सो याचा आन्सर काय येणार इथे, एक्स. बरोबर, सो ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन इज वॉट, एक्स. ठीक आहे, तसंच वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन किती आहे, 2y. सो देअर फोर ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन जर फाइंड आउट करायचं असेल, सो इट इज 2y. ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन कसं काढणार, व्ही डी व्ही डिवायडेड बाय डी वाय. ठीक आहे, तर व्हीची व्हॅल्यू किती, 2y, आणि याचं डिफरन्सिएशन काय येणार आहे, 2. सो इट विल बिकम 4 टाइम्स y. राईट, नाव ॲक्सेलरेशन इन झेड डायरेक्शन व्ही इंटू डी व्ही बाय डी झेड. ओके, सो दिस इज व्ही किती आहे, मायनस झेड, आणि याचा आन्सर काय येणार, -1. सो मायनस मायनस विल बिकम प्लस, दॅट इज झेड. ठीक आहे, सो हे झालं ॲक्सेलरेशन एक्स डायरेक्शन, ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन, ॲक्सेलरेशन झेड डायरेक्शन. ठीक आहे, तर इथे आपण ॲक्सेलरेशन वेक्टर लिहू शकतो. ओके, दॅट इज एक्स आय कॅप प्लस 4y कॅप 4y जे कॅप आणि प्लस झेड के कॅप. ठीक आहे, आता याचा जर मॅग्निट्यूड आपल्याला काढायचं असेल रे, मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन ॲट दिस पॉईंट काय येणार बघा, अंडर रूट ऑफ दिस इज एक्स स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर दॅट इज 16y स्क्वेअर. ओके, प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, आता एक्स वाय झेडची व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू बघा काय, एक्सची व्हॅल्यू आहे इथे 1, म्हणजे 1 स्क्वेअर तर 1च येणार, राईट. प्लस 16 इंटू वाय स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर दॅट इज 4. ओके, प्लस झेड स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर दॅट इज 16. ओके, सो दिस इज वॉट रे, 1 प्लस 16 इंटू 4 दॅट इज 64 प्लस 16. सो इट विल बिकम अंडर रूट ऑफ 81. अंडर रूट ऑफ 81 इज वॉट, 9. सो ऑप्शन बी इज करेक्ट हियर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Now next question says a particle start moving from t equals to 0 and its coordinate is given as x is a function of time which is equals to 4t cube minus 3t. The particle returned to its original position, origin परत तो रिटर्न आला आहे इतक्या टाईममध्ये. एक एक ऑप्शन इथे हे सर्व चेक करावं लागेल. ठीक आहे, तर कसं चेक करू बघा. सो एक्स which is equals to 4t cube minus 3t. This is given, right? So इथे पार्टिकल रिटर्न त्याच पोझिशनला येते, म्हणजे इथे जे एक्स आहे, ठीक आहे, that will become what रे, 0. Displacement will become 0. So which is equals to 4t cube minus 3t. So
So this 4t cube which is equals to 3t, एक t cancel, 4t square which is equals to 3. So this t square is equals to what? It is 3 by 4. Therefore t is equals to root 3 by 2. So root 3 by 2 ची value, root 3 ची value 1.7 something by 2, which is around this 0.866. ठीक आहे. इट मीन्स दिस इज करेक्ट, ए इज करेक्ट रे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड चेक करू. द पार्टिकल इज 1 युनिट अवे फ्रॉम द ओरिजिन ॲट इट्स टर्निंग पॉईंट. ठीक आहे. टर्निंग पॉईंट म्हणजे काय? जेव्हा पार्टिकल सरळ जाईल, ठीक आहे, तर हा त्या स्पीडने टर्न करणार का रे? नाही. जेव्हा त्याची स्पीड 0 होईल, म्हणजे ॲट टर्निंग पॉईंट वी कॅन से वेलॉसिटी काय म्हणायला पाहिजे? 0. आता वेलॉसिटी आपण काढू शकतो, दॅट dx बाय dt विच इज v. तर काय येणार बघा, याचं जर डिफरन्सिएशन केलं तर आपण इट इज 12t स्क्वेअर मायनस 3. ओके. So at this in this equation put the value of v as 0 because this is the velocity at turning point. So 0 is equals to 12t square minus 3. So therefore 12t square which is equals to 3. So t square is equals to what? 3 by 12, that is 1 by 4 which is 1 by 2. 1 by 2 म्हणजे इथे t ची जी व्हॅल्यू आहे, ओके, दॅट विल बिकम 1 by 2. ठीक आहे. तर 1/2 सेकंडमध्ये जो पार्टिकल आहे तो टर्न होणार. बट इथे आपल्याला म्हटलं आहे की इट इज 1 युनिट अवे फ्रॉम दी ओरिजिन, म्हणजे एक्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर टीची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट करून टाकू. एक्स इज इक्वल्स टू 4, 1/2चा क्यूब म्हणजे 1/8 मायनस 3 इंटू 1/2. सो दिस इज 1/2 minus 3/2 which is -1. ठीक है. सो यू कैन सी दिस x इज वॉट रे -1. सो वी कैन से कि जो पार्टिकल आहे तो कुठे 1 मिनिट अवे आहे फ्रॉम दी ओरिजिन. ठीक आहे. थर्ड चेक करू. ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इज नॉन निगेटिव्ह. आता जे वेलॉसिटी आपण फाइंड आउट केली बघा, इक्वेशन वेलॉसिटीच आहे, v इज इक्वल्स टू 12t स्क्वेअर मायनस 3. ॲक्सेलरेशन कसं काढणार? यालाच डिफरन्शिएट करा, dv बाय dt. सो इट इज 24t. So you can see clearly that acceleration is non-negative. So this is also correct. त्यानंतर डी काय म्हणत आहे? द पार्टिकल इज 0.5 युनिट्स अवे फ्रॉम दी ओरिजिन. नाही, हा तर 1 मिनिट अवे आहे. सो दिस इज नॉट करेक्ट. त्याच्यानंतर पार्टिकल नेवर टर्न्स बॅक ॲज ॲक्सेलरेशन इज नॉन निगेटिव्ह. बघा, ॲक्सेलरेशन नॉन निगेटिव्ह आहे, करेक्ट आहे, बट पार्टिकल टर्न बॅक होत आहे कारण याची वेलॉसिटी बघा इथे 0 होत आहे, राईट. सो दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. सो ABC इज करेक्ट. सो यू कॅन से दॅट ऑप्शन ए इज करेक्ट हियर. Okay. Next question. Water drop fall from a tap on a floor 5 meter below at regular interval of time. The first drop strikes the floor when 6th drop begins to fall. The height at which the 4th drop will be from the ground at the instant when first drop strikes the ground is. ठीक आहे. तर इथे बघा, हा एक टॅप कन्सिडर करू आपण. ठीक आहे. इथनं फर्स्ट ड्रॉप बाहेर निघाला. आता फर्स्ट ड्रॉप ग्राउंडला हिट करत आहे रे. ओके, ग्राउंडला हिट करत आहे आणि हे जे डिस्टन्स आपल्याला गिवन आहे हे 5 मीटर गिवन आहे. आता इनिशियल वेलॉसिटी जर मी याची 0 कन्सिडर केली, ठीक आहे, इनिशियल वेलॉसिटी याची 0 कन्सिडर केली. फर्स्ट ड्रॉप स्ट्राइक्स द ग्राउंड वेन 6th ड्रॉप. ओके, जेव्हा पहिला ड्रॉप इथे आला तर इथे आपला 6th ड्रॉप होता. ओके, सो वी नो दी हाईट. ओके, सो वी कॅन फाइंड आउट टाईम, फाइंड आउट करू शकतो की ह्या ड्रॉपला इथपर्यंत जायला किती टाईम लागू शकते. कसं काढणार? एस इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, राईट. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन, किती आहे? -5. ओके, इनिशियल वेलॉसिटी 0 अँड दिस इज -1/2 इंटू 10 इंटू t स्क्वेअर, दॅट इज 5. सो -5 इज इक्वल्स टू -5 इंटू t स्क्वेअर. सो यू कॅन से दिस t इज इक्वल्स टू वॉट रे 1. म्हणजे एका सेकंडमध्ये हा जो पार्टिकल आहे हा खाली गेला. ओके, इन 1 सेकंड दिस पार्टिकल गोज डाऊन. आता 1 सेकंडमध्ये बघा, 1 सेकंडमध्ये हा पार्टिकल खाली गेला. ठीक आहे. तर इथे 6th पार्टिकल आला असेल, 6th पार्टिकल. ठीक आहे, म्हणजे पहिल्या सेकंडमध्ये हा पार्टिकल इथे गेला, सेकंड पार्टिकल इथे कुठेतरी असणार, थर्ड, फोर्थ. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6th. ठीक आहे, हा फर्स्ट पार्टिकल, हा सेकंड पार्टिकल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6th पार्टिकल. ठीक आहे. तर आता इथे बघा, ॲट टाईम आपण असं म्हणू शकतो, ॲट टाईम t इक्वल्स टू 0ला
पहिला ड्रॉप आला आहे बाहेर. ओके, त्याच्यानंतर ॲट टाईम टी इक्वल्स टू टी नॉटला सेकंड ड्रॉप येणार. ठीक आहे, कारण इथे बघा रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम म्हटलं आहे, म्हणजे हे जे टाईम इंटरवल आहे रे हे सेमच असणार. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ड्रॉप जो आहे तो टी इक्वल्स टू 0 सेकंडला आला, तर दुसरा कधी येईल टी नॉटला. तिसरा मी कन्सिडर करतो, तिसरा कधी येणार, इट इज 2 टी नॉटला येणार तिसरा ड्रॉप. ठीक आहे, असंच जर मी केलं रे तर टी इक्वल्स टू 5 टी नॉटला सिक्स्थ ड्रॉप बाहेर येणार. ठीक आहे, टी इक्वल्स टू 5 सेकंडला सिक्स्थ ड्रॉप बाहेर येणार. तर हा जो कंप्लीट टाईम आहे बघा, पहिल्या ड्रॉपला खाली जाण्यासाठी जो टाईम लागला आणि जो इथे सिक्स्थ ड्रॉप आला तो किती आहे, 1 सेकंड. सो वी कॅन से दिस 5 टी नॉट इज इक्वल्स टू वॉट रे 1 सेकंड. देअरफोर हा जो टाईम इंटरवल आहे दॅट इज 1/5 विच इज 0.2 सेकंड्स. अंडरस्टूड. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की हाईट ॲट विच फोर्थ ड्रॉप विल बी फ्रॉम द ग्राउंड. फोर्थ ड्रॉप, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे, फोर्थ ड्रॉप कितीच्या हाईटला असेल. ठीक आहे, आता हे टाईम इंटरवल 0.2, हे टाईम इंटरवल 0.2, म्हणजे इथे आपल्याला टोटल टाईम माहिती आहे 0.4. ओके, सो 0.4 सेकंड्समध्ये आपण पार्टिकल बघू कुठे आला असेल, तर आपण एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे इक्वेशन जर यूज केलं. ओके, एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इनिशियल वेलॉसिटी 0, दिस इज मायनस a is 10 and time is what is 0.4. okay, so this s will become what, this is 5, right? okay, it is t square येणार, याचा स्क्वेअर 0.4 चा स्क्वेअर म्हणजे इट इज 5 इंटू 0.16. ओके, सो एस इज वॉटर इट इज 0.8. ओके, सो हे जे डिस्टन्स आहे ते 0.8 आहे, म्हणजे खालून डिस्टन्स किती असणार, टोटल डिस्टन्स आपल्याला 5 मीटर आहे. सो 5 मायनस 0.8 विच इज वॉट रे 4.2. सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज the velocity distance graph is shown in a figure. Which graph represent the acceleration versus distance variation for this system. ठीक आहे, तर इथे बघा velocity versus displacement ग्राफ आपल्याला गिवन आहे आणि हा जो ग्राफ आहे रे, ओके, इट इज स्ट्रेट लाईन, म्हणजे हा जो ग्राफ आहे y इक्वल्स टू एम एक्स प्लस सी हे इक्वेशन फॉलो करत असेल. ठीक आहे, आता इथे वायच्या जागी काय येणार, व्ही एम एक्सच्या जागी एक्स प्लस सी. ठीक आहे, नाउ वी नो ॲक्सिलरेशन काय असते, व्ही डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, तर आपण हे पहिले फाइंड आउट करू, याचं इक्वेशन पहिले फाइंड आउट करू. सो डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू काय येणार, इट इज एम, राईट, कारण याचं डिफरन्सिएशन 1 आणि सी तर कॉन्स्टंट आहे त्याचं 0. ठीक आहे, सो व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स म्हणजेच काय रे ॲक्सिलरेशन. तर हे काय बनेल, व्हीची व्हॅल्यू किती आहे, it is mx plus c, okay, into m, right? So this will become what, this will become correct, this will become m square x plus m into c. ठीक आहे, m into c, राईट, असं काहीतरी बनत आहे. बट इथे हा जो स्लोप आहे, राईट, हा स्लोप निगेटिव्ह आहे, बरोबर, हा जो स्लोप आहे हा निगेटिव्ह आहे. सो इथे मी मायनस एम लिहू शकतो बघा, मायनस एम, तर इथे पण मायनस येणार, हे पण मायनस. ठीक आहे, सो मायनस मायनस तर इथे प्लस झालं आणि इथे मायनस येणार आहे बघा, इथे येणार मायनस. ठीक आहे, सो आता हे जे इक्वेशन आहे ॲक्सेलरेशनचं, एम स्क्वेअर एक्स मायनस एम इंटू सी. ठीक आहे, याला पण आपण कम्पेअर करू शकतो, याला मी एम डॅश एक्स म्हणतो मायनस सी डॅश. ठीक आहे, याला जर कम्पेअर केलं आपण वाय इक्वल्स टू एम एक्स प्लस सी सोबत, तर इथे जो स्लोप आहे विच इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, एम डॅशची व्हॅल्यू इथे एम स्क्वेअर आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे लाईन परफेक्टली अशीच येणार आहे. ठीक आहे, तर इथे ह्या केसमध्ये जे ऑप्शन्स होते ना रे, ऑप्शन्स बघा हे असे काहीतरी होते, सेकंड ऑप्शन असं होतं तुम्हाला आणि थर्ड ऑप्शन असं होतं. ठीक आहे, तर इथे बघा ऑप्शन ए पण करेक्ट राहू शकते किंवा सी पण करेक्ट राहू शकते. त्यानंतर जो वाय इंटरसेप्ट आहे, वाय इंटरसेप्ट आपला काय बघा निगेटिव्ह, तर वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह आपल्याला ऑप्शन एमध्ये दिसत आहे. सो वी कॅन से दॅट ऑप्शन ए इज करेक्ट हिअर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तो सॉल्व करू शकतो. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर. नेक्स्ट, अ पॅराट्रूपर जम्प फ्रॉम ॲन एरोप्लेन अँड ओपन अ पॅराशूट आफ्टर 2 सेकंड. ठीक आहे, तर इथे
प्लेन आहे कन्सिडर करा. ठीक आहे. सो अँड आफ्टर 2 सेकंड, ठीक आहे. इथनं जम्प केल्यानंतर आफ्टर 2 सेकंड्स, ओके, 2 सेकंड्स नंतर हे स्टार्ट डिॲक्सिलरेटिंग. म्हणजे पहिले तर फ्री फॉल झाला असेल, म्हणजे खाली ॲक्सिलरेशनची. आता डिॲक्सिलरेटिंग म्हणजे ॲक्सिलरेशन असणार वरच्या डायरेक्शनमध्ये, दॅट इज 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ॲट हाईट 10 मीटर, ॲट 10 मीटर हाईट फ्रॉम द ग्राउंड वाईल डिसेंडिंग विथ द हेल्प ऑफ पॅराशूट द स्पीड ऑफ पॅराशूट इज 5 मीटर. ठीक आहे. म्हणजे ग्राउंडपासनं जेव्हा तो 10 मीटर वरती होता, तर याची जी स्पीड आहे ती किती होती, 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता जेव्हा हा फ्री फॉल करत आहे तर इनिशियल वेलॉसिटी याची 0 कन्सिडर करू. ओके. आणि याची जी वेलॉसिटी आहे, इनिशियल वेलॉसिटी 0 का बरं आहे, कारण प्लेनची इथे बघा काही वेलॉसिटी वगैरे आपल्याला गिवन नाही आहे. ओके. सो याची जी वेलॉसिटी ह्या पॉईंटला बनेल ते फाइंड आउट करू शकतो. v² इज इक्वल्स टू u² प्लस 2as. ठीक आहे. इनिशियल वेलॉसिटी तर 0, v² इज इक्वल्स टू, इट इज 2 इंटू दिस इज -10. आणि सॉरी, डिस्प्लेसमेंट आपल्याला गिवन नाही आहे, तर आपल्याला हे इक्वेशन यूज करावं लागेल, v इक्वल्स टू u प्लस 80. ठीक आहे, कारण टाईम गिवन आहे ना, 2 सेकंड्स त्यांनी फ्री फॉल केला आहे. सो v इक्वल्स टू 0 अँड दिस इज वॉट रे, -10 इंटू वॉट, दिस इज t इज 2 सेकंड. सो वेलॉसिटी इज वॉट, 20. -20 म्हणजे काय, वेलॉसिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. तर इथे 20 मीटर पर सेकंड, दिस इज द वेलॉसिटी. नाव द इनिशियल हाईट ऑफ द एरोप्लेन, म्हणजे हे टोटल हाईट आपल्याला फाइंड आउट करायची बघा इथे. ठीक आहे. आता हे तर माहिती आहे 10 मीटर आहे, हे आपण फाइंड आउट करू शकतो. फायनल वेलॉसिटी माहिती आहे, इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, म्हणजे v² इज इक्वल्स टू u² प्लस 2as. हा जर फॉर्म्युला यूज केला, v² म्हणजे फायनल वेलॉसिटी किती आहे, 25, 5चा स्क्वेअर. इनिशियल वेलॉसिटी येणार 400, 20चा स्क्वेअर. दिस इज प्लस 2 इंटू ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनची डायरेक्शन बघा वरती आहे, तर इथे मी +3 लिहिणार. आणि डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड होत आहे, म्हणजे -s काहीतरी येणार इथे. ठीक आहे. सो दिस इज 25 इज इक्वल्स टू 400 मायनस 6 इंटू एस, असं काहीतरी बनत आहे. सो दिस 6s विच इज इक्वल्स टू 400 मायनस 25, दॅट इज 375. सो s इज इक्वल्स टू 375 डिवायडेड बाय 6, राईट. सो दिस इज समथिंग 62.5. ठीक आहे. म्हणजे हे जी हाईट आहे हे आली 62.5, हे हाईट. आता हे हाईट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर हे हाईट फाइंड आउट करण्यासाठी s इक्वल्स टू ut प्लस हाफ 80² हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. s आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, u किती आहे, 0 आहे. ओके. अँड दिस इज मायनस हाफ, दिस इज 10 इंटू टाईम इज 2चा स्क्वेअर 4. ठीक आहे, कारण बघा 2 सेकंडमध्ये आला ना तो. सो दिस इज 2 अँड 20. सो s इज वॉट रे, 20. डिस्प्लेसमेंट इज 20. बघा इथे मायनस येणार, मायनस मायनस प्लस बनेल. सो दिस इज 20 मीटर. ठीक आहे. तर हे बघा 20, यू कॅन सी दिस इज 20, दिस इज 62.5 अँड दिस इज 10. ओके. सो यांना जर आपण ॲड केलं रे, सो वी विल गेट 92.5 एज दी आन्सर. ओके गाईज, सो दीज आर दी क्वेश्चन्स फ्रॉम कायनेमॅटिक्स 1D फ्रॉम 2006 JEE Mains. ओके. बाय.